चला दुसऱ्या दिवसामधला हा पहिला सामना आपण पाहतो. एक्स्ट्रा पोल मधला हा पहिला सामना खरवई नितेश विरुद्ध श्री समर्थ बदलापूर गाव. खरवई निलेशने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षक निवडले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते श्री समर्थ बदलापूर संघाला. श्री समर्थ बदलापूर संघाकडून ओपनिंग प्लेयर पाहतो आपण. टर्म कार्ड प्रतीकला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण अतिशला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सोन्याला पाहतोय आपण. सोन्या 50-50 पहिला चेंडू आजच्या दिवसामधला परत शॉर्ट ऑफ लेन भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तिथे मिस्टेक करत असताना लेग साईडच्या दिशेने चेंडू चाललाय धन धन करीत. पहिल्या चेंडूवरती आघात करत असताना प्रतीकच्या बॅटमधून हा आलेला 4 धावांसाठी चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने लॉंगलिकच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. पुन्हा एकदा भाग मिल्का भाग परिस्थिती असताना हा सुद्धा आलेला प्रत्येकच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार पाहायला भेटतो. 2 चेंडूवरती 2 चौकार फलंदाज प्रत्येकच्या बॅटमधून. ओपनिंग प्लेयर प्रत्येक पाहतोय श्री समर्थ बदलापूर संघासाठी चांगला धावा खोऱ्याने ओढत असताना पाहतोय. पण आघात करतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सोन्याच्या विरुद्ध 2 चेंडूवरती 2 चौकार आले. पुन्हा एकदा सोन्या सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती प्रत्येक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 चेंडू 2 चौकार. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बीट झालाय. चांगला टप्प्यावरती गोलंदाजी करत असत सोन्याला पाहतोय आपण. ज्या फलंदाजांनी 2 बॉलवरती 2 चेंडू पाहायला भेटले होते त्याच फलंदाजाला इथे निर्धाव चेंडू फेकत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना सोन्याला पाहतोय आपण. पुन्हा एकदा सोन्या सज्ज झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये केलून काढला चेंडू. हा आलेला फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून 3रा चौकार. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण. फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढत असताना 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला भेटले. 4 चेंडू फेस करत असताना तब्बल वैयक्तिक 12 धाव फलकावरती खेळताना पाहतोय. प्रत्येकला आघात करत असताना मोठं धाव फलक उभं करण्याचा प्रयत्न प्रत्येकचा पहिल्याच चेंडूपासून पाहायला भेटतोय आपल्याला. महागडी अशी गोलंदाजी करताना पाहतो. सोन्याला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आघाडीचा फलंदाज तेवढाच ताकदीचा पाहायला भेटतो. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल, अडवेल, परंतु त्याच्याकडून सुद्धा चुकी पाहायला भेटते. हा आलेला 4था चौकार भेटतोय. गोलंदाज सोन्याच्या विरुद्ध प्रतीक आक्रमक करीत असताना 4 चेंडूवरती 4 चौकार पाहायला भेटतात आपल्याला फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू आता मध्ये सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आलाय. चांगला झेल पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक होते दीपक आणि ज्या फलंदाजाने अहंकार माजवला होता त्याला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज. शेवटच्या चेंडूवरती सोन्याला पाहतोय. पहिला झटका बसतो
श्री समर्थ बदलापूर संघाला पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 16 धावा. चला पंच जास्त वेळ घेऊन जाऊ नका. काउंटडाऊन इथे चालले. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर आपल्याला 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यायला लागेल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे खरवई संघ. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेशला पाहतोय आपण. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येईल आडवेल. या दरम्यान एक धावेचा होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव घेत असताना नवीन आलेला फलंदाज अक्षय जे केले इथं संपुष्टात येत असताना हा बसलाय तो दुसरा झटका श्री समर्थ बदलापूर संघाला. ज्या पावलाने आला होता अक्षयला पाहतो त्याच पावलाने माघारी पाठवावं लागते. ते एकही चेंडू फेस न करता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागले ते अक्षयला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. नितेशकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न. नितेशचा स्ट्राईक इनवरती फलंदाज अतिशला पाहतोय. आक्रमक फलंदाज पॉवर रेटिंगसाठी जाणला फलंदाज अतिश परंतु इथे थांबवण्यात यश आलंय. फक्त सिंगल धाव पाहायला भेटते मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रतीक चांगला झेल पाहायला भेटला मागच्या ओव्हरमध्ये प्रतीकचा. तोच प्रतीक पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण करत असताना फक्त एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते ते अतिशला. नवीन फलंदाज स्ट्राईक इनवरती आलेला स्वप्नीलला भारताय आपण. फेसकरी गोलंदाज नितेशच्या गोलंदाजीवरती तिसरा चेंडू घेऊन नितेश सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला. फटका चांगला पाहायला भेटतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत जसा चौकार पाहायला भेटलाय. 45 नंबरची जर्सी प्रदान केली स्वप्नीलने. रोहित शर्माचा फॅन असावा त्याच प्रकारे फटका सुद्धा रोहित शर्मा स्टाईलने खेळून काढलाय आणि 4 धाव वसूल करत असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा नितेश मात्र श्रेष्ठ उधळ कस्त करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन टू बिलॉंग पाहायला भेटतोय. स्वेअर मारा पाहायला भेटतो आपल्याला. पंच आम्हाला इशारा करत असताना व्हाईटचा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बहाल करत असताना पाहतोय आपण. गोलंदाज नितेशला चौकार आल्यानंतर हा कुठेतरी लाईन मिस केली आणि वाईट चेंडू फेकत असताना सॉफ्ट स्ट्राईक वरती पुन्हा त्याच दिशेमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जण बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही आणि निर्धाव चेंडू सांगता करत असताना पाहतोय गोलंदाज. अनुभव आहे नितेशकडे. अनुभव पणावा लागेल कारण पहिल्या 2 चेंडूवरती फक्त सिंगल धाव पाहायला भेटली होती. त्यानंतर आलेला हा चौकार आणि त्यानंतर वाईट चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न नितेशचा. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थांबवले आतिशने. चांगलं क्षेत्ररक्षक तेवढा चांगला थ्रो सुद्धा पाहायला भेटला. सिंगल धावेवरती समाधान समर्थ बदलापूर संघाला. एक धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 24 धावा.
शेवटचा चेंडू. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने पॉवरफुल फटका पाहायला भेटतो. चेंडू गेलाय सीमारेषा पार. सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो. आघात करत असताना फलंदाज आतिशला पाहायला भेटलं. याच फटक्यांसाठी या खेळाडूला जाणलं जातं. त्याचं प्रात्यक्षिक देत असताना शेवटच्या चेंडूवरती आलेला हा खणखणीचा षटकार. या षटकाने धावफलक पाहतोय आपण. 2 षटकार समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 30 धावा 2 गडी बाद श्री समर्थ बदलापूर संघाच्या. तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजला पाहतोय आपण. राजूला पाहतोय. सज्ज झाला राईट आर्म राऊंड विकेटने. पहिला चेंडू लॉफ केला मिड विकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक येईल. हवेमध्ये चेंडू कॉल क्षेत्ररक्षक आणि चुकी पाहायला भेटते आपल्याला. झेल इथे जमीनला दान करत असताना चुकी केली. फलंदाज स्वप्नीलला इथे मिळालेलं हे जीवनदान होते. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करायचा प्रयत्न संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाज राजूने, परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी पाहायला भेटली. चुकीचं रूपांतर लगेच 2 धावांमध्ये करत असताना स्वप्नील पुन्हा लॉफ केला. ऑफ साईडच्या एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. मैदानावरती दोन्ही फलंदाजांकडून तेवढंच चांगलं कॉलिंग सुद्धा पाहायला भेटते आणि 2 धाव मिळवित असताना धाव फलकावरती धावा 34. पुन्हा एकदा राजू सज्ज झालाय. लॉफ केला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसेल. हा आलेला स्वप्नीलच्या बॅटमधून खणखणीचा षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज स्वप्नीलने केला आघात आणि मिळवल्यात या 6 धावा. तसेच आमचे पाठीराखे महेश दादा तावडे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. या दादा स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. जातो. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा लॉफ केलाय. आता मध्ये मिडॉनच्या डोक्यावरून हाताला चटका देत असताना हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार खणखणीत असा षटकार पाहायला भेटते. फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा लगातारचा दुसरा षटकार. काय फलंदाजी करताना पाहतोय आपण स्वप्नीलला. पहिल्या चेंडूवरती चौकाराला मागच्या ओव्हरमध्ये चौकाराने सुरुवात केली होती. या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके षटकाराने आघात करत असताना स्वप्नील. या स्वप्नीलला जीवनदान मिळालं होतं. पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध करून दिली होती राजूने, परंतु क्षेत्राची चुकी आणि चुकीचं रूपांतर इथे मोठ्या फटक्यांमध्ये करत असताना स्वप्नील. आता मात्र कुठे स्वेअर चेंडू पाहायला भेटते. पंच आम्हाला वाईटचा इशारा करत असताना 2 मोठे फटके आल्यानंतर लाईन आणि लेंथ कुठेतरी बिघडत असताना गोलंदाज राजूची पाहायला भेटतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव बहाल करत असताना श्री समर्थ बदलापूर संघासाठी. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही
आणि चेंडे इथे यष्टरवरती जाऊन आत जाईल आणि त्रिफलाचीत होतोय. ज्या फलंदाजाने 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला भेटले होते तिथे यष्ट उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज राजू याने. राजूने पहिल्या चेंडूवरती सुद्धा संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही. 5व्या चेंडूवरती त्रिफलाचीत करताना फलंदाजाला बाद केले. तिसरा झटका श्री समर्थ बदलापूर संघाला फलंदाज स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज युवराजला पाहतो आपण स्वप्नीलची जागा भरून काढण्यासाठी. शेवटचा चेंडू फेस करेल नितेशाचा. लाफ केलाय ऑन साईडच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येईल. क्षेत्ररक्षक येईल आडविल. या दरम्यान 2 धावेचा अवधी आणि 2 धावा पूर्ण करत असताना 2 धावे धावफलक पाहतोय आपण धावफलकावरती. 49 धावा, 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 3 गडी बाद 49. नवीन गोलंदाजी मार्क होती. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मनीषला पाहतोय आपण राईट आर्म राऊंड विकेटने सामना करून फेस स्ट्राईक एंडवरती अतिश सलामीर फलंदाज अजूनही मैदानावरती पाहायला भेटतो. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिले. मागच्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने अहंकार माजवला होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज राजूला पाहतोय आपण. स्लोवर पंधरा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न, बॅट्सचा चेंडू संपर्क पाहायला भेटला नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज फिरकीचा आक्रमण पाहायला भेटतं गोलंदाज मनीष कडून. फसवले फलंदाज अतिशला. लेन थोडी कमी करत असताना बीट केले फलंदाज अतिशला. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने चेंडू विरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता. परंतु बॅटचा चेंडू संपर्क पुन्हा पाहायला भेटला नाही आणि अजून एक निर्धाव चेंडू कमबॅक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मनीषचा पाहतोय आपण. 2 चेंडू लगातार बीट केले ते फलंदाज अतिशला. मनीष सज्ज झाला तिसरा चेंडू घेऊन. वारंवार बीट करत असताना तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला भेटलाय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिले त्या फलंदाजाला इथे हलू सुद्धा देत नाही गोलंदाज. फिरकीच्या चाल्यामध्ये अडकवत असताना मनीषला पाहतोय लगातार ते 3 चेंडू बीट केले आणि 3 चेंडू निर्धाव पाहायला भेटते गोलंदाज मनीष कडून. कौतुक व्हायला पाहिजे या गोलंदाजाचे.
आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लेंथ ओळखली आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. 3 चेंडूवरती बीट झाल्यानंतर चौथ्या चेंडूवरती वेट अँड वॉच पाहायला भेटलं आणि विरकावून दिला चेंडूला 6 धावांसाठी षटकार. कमबॅक करताना पाहतोय आपण फलंदाज अतिशला 3 चेंडूवरती बीट झाला होता. त्यानंतर इथे लाईन ओळखत असताना चेंडूला विरकावलाय मिडविकेटच्या 6 धावांसाठी. पुन्हा अतिश सज्ज झालाय. आता मात्र पुन्हा एकदा बीट करत असताना परंतु पंच आम्हाला लाईन लेंथ कुठेतरी स्वेर पाहायला भेटली. गोलंदाज मनीषची षटकार आल्यानंतर कुठेतरी लाईन बघडत असताना वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बहाल करत असताना गोलंदाज मनीष. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टरक्षक गेले होते, परंतु चुकी होत असताना चेंडू इथे जमीनला दान होते. झेल चुकीचं रूपांतरण आपल्याला 2 धावेमध्ये लगेच करत असताना फलंदाज अतिशला पाहिलं आपण. अतिश आणि युवराजला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू या षटकामधला फेस करेल स्ट्राईक एंडवरती अतिश. लाफ केलाय चेंडूला, पायामध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय मिडविनच्या दिशेने 6 धावांसाठी पिकअप शॉट पाहायला भेटला. फलंदाज अतिशच्या बॅटमधून हा आलेला खणखणीत षटकार. चौथं षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 64 धावा म्हणजे 64 धावा पाहायला भेटतात. 3 गडी बाद 64 चांगली धावसंख्या पाहायला भेटते आपल्याला फलंदाज श्री समर्थ बदलापूर संघाच्या फलंदाजांकडून. आमचे ऑफिशियल स्कोरर पूर्ण 5 दिवसाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. ते स्कोरर आमचे वैभव खाकरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. नावाजलेलं नाव हरिभक्त पारम ऐकून यांच्या वैभव खाकरे यांचं आगमन झालेलं आहे. शेवटचं षटक नितेश सज्ज झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला भेटतोय, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला इथं बाद व्हावं लागतंय. विकेट बहाल केली ती. स्ट्राईक अतिशला पाहिजे होती. कॉन्फिडन्सने अतिशने स्ट्राईक घेतली. पाहूया कशी फलंदाजी करते. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू बीट झाल्यानंतर पुढील 3 चेंडूवरती 15 धावा वसूल केल्या होत्या ते अतिशने. त्यात अतिशने पुन्हा एकदा कॉन्फिडन्समध्ये आपल्याकडे स्ट्राईक घेतली आहे. शेवटचं 5 चेंडू फेस करत असताना शेवटचं हाणामारीचं षटक आहे. त्याला माहिती आहे की या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. जरी 4 षटकामध्ये 64 धावा आल्या असल्या तरी पण अजूनही 5 चेंडूमध्ये मोठं धावफलक उभं करू शकतो. क्षमता आहे फलंदाज अतिशमध्ये. नितेश सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हवेमध्ये चेंडू मिडविकेटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक परत त्यांच्या परत आवेकाच्या बाहेर चेंडू चांगला क्षेत्ररक्षक पाहायला भेटले आणि या दरम्यान 2 धावेचा अवधी 2 धावा पूर्ण करत असताना अतिशला पाहतोय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितेश सज्ज झालाय. लॉफ केला चेंडूला मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसेल. खणखणीत असा षटकार पाहायला भेटते. फलंदाज अतिश आघात करत असताना यासाठीच फलंदाजीसाठी ओळखला जातो हा फलंदाज. तशीच फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते त्याच्या बॅटमधून.
हा आलेला तिसरा षटकार. एक्स्ट्रा पोल मधला आपण हा सामना पाहतोय. त्यानंतर आजच्या दिवसाचा 8चा जो पोल आहे त्यामधला पहिला सामना SP11 वांगणी त्यांच्या विपक्ष जांभिवली बी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल. तर सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला आणि जो कोणता संघ नसेल नाणेफेकीसाठी तर त्या संघाला इथं पॅनलाइज केले जातील याची नोंद घ्यायची. त्यामुळे दोन्ही पुन्हा एकदा नितेश लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. कार्पेटच्या साईडने चेंडू जाईल. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करत असताना नवीन फलंदाज पाहतोय आपण गणेशला पाहतोय. 74 धावा. शेवटचे 2 चेंडू पहा. दोन्ही संघांनी यायचे. जांभिवली बी आणि SP11 वांगणी संघ लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आता मात्र भिरकावलाय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक पाहत बसेल. हा चेंडू सुद्धा खणखणीचा षटकार पाहायला भेटले. बिग बिग वे षटकार. उच्चांक गाठत असताना हाणामारी षटकाने हाणामारी करत असताना फलंदाज पाहतोय आपण अतिश आक्रमक झालाय तो गोलंदाज नितेशच्या विरुद्ध. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक हा सुद्धा चेंडू गेलाय सीमारेषा पार. पॉवर हिटिंग पाहायला भेटली फलंदाज अतिशच्या बॅट मधून. षटकारांची भाषा बोलत असताना शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आलाय षटकार आणि 5 षटक समाप्त. 5 षटकार समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला भेटतात आपल्याला 86 धावा. 86 धावा पाहायला भेटतात आपल्याला. तब्बल वैयक्तिक 44 धाव्यांची बहारदार अशी खेळून नॉट आउट खेळी करत असताना आतिशला पाहिलं आपल्या संघासाठी. डोंगर उभं केले ते सर्व नितेश संघासमोर. येणारे 30 चेंडू 87 धाव्यांची गरज असेल विजयासाठी आणि या धावा डिफेंड होतील की चेस होतील यासाठी मी आक्रमण करतोय. ऐकूया आपल्या आमचे साथी समालोचक अनुजजी मोरे सरांचा गोड आवाज. हॅलो हॅलो सेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि या गावदेवी मातेसमोर नतमस्तक होऊन मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे
शिरगाव बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा दुसरा दिवस डे 2 तुम्ही पाहताय. आई गावदेवी चषक आंबेशिव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यामधील आज दुसरा दिवस. काल देखील आपण दिवस पाहिला, डे 1 शुभारंभ झाला या स्पर्धेचा आणि आज दुसरा दिवस तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतो आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच ऑनगोईंग मॅचकडे आपण वळणार आहोत. एका बाजूला फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल खरवई आणि त्याच्या विपक्षात फाईट करत असताना संघ समर्थ बदलापूर नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. आणि आता पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 85 धावा बनल्या गेल्या, 86 धावा बनल्या गेल्या आणि 87 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं आहे. कॉम्बॉक्समध्ये आमच्या समोर आमचे वैभवदादा कालपासून जे स्कोरिंग अचूक पद्धतीने करतात, आज देखील आमच्या समोर जॉईन आहेत आणि सातत्याने भरपूर चांगलं जे लेख त्यांच्या माध्यमातून केलं जातं, अगदी सुवर्णाक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जातं, त्यांचं देखील विशेष कौतुक आणि आभार. या स्पर्धेला देखील भरपूर मदत त्यांची देखील आहे. मॅचला लगेच सुरुवात होईल. इनिंग नंबर 2 ऑनगोईंग मॅच. येणारे आता 30 बॉल आहेत आणि गरज असेल तब्बल 87 धावांची. हायेस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेतील तुम्हाला पाहायला मिळतोय. काल आपण पाहिला 83 धावा बनल्या गेल्या हायेस्ट स्कोर आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये तब्बल 87 धावा फलकावरती पाहायला मिळतात. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर जांभेली गावचे वैभवजी पवार देखील इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा वाकलन संघ कुठेही बाहेर खेळत असतो, ते पॅकर्सची भूमिका जे संघ बांधण्याचं काम अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कोण करत असेल ते वैभवजी पवार आहेत आणि आज ते इथे उपस्थित आहेत. इन ॲक्शनमध्ये खेळताना देखील त्यांचा संघ पाहायला मिळेल. मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळतात जांभोली गावातून. आणि आज आय थिंक इन ॲक्शनमध्ये स्टारकास्ट खेळाडू ॲज वैभव पवार खेळतील त्या संघाचे. चला येस, ऑनगोईंग मॅचकडे आपण वळतोय. मॅचला होणार आहे सुरुवात. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स देखील आमचे तैनात आहे. डीके काल आपण पाहिलं इन ॲक्शनमध्ये, ते डीकेच्या अजूनही आठवण येते. काल कॅच सोडली होती डीकेने आणि आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात डीके आणि विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर. मॅच ऑन. स्ट्राईक बॅटर राजू आणि नॉन स्ट्राईक इनला सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. आणि बॉलिंग मार्कवरती सज्जय गोलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहे. बाजूला आपण पाहतोय बदलापूर गाव हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना करवई. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल इथे वाईडने सुरुवात केली आहे प्रतीकने आणि वाटच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी श्री गणेश झालाय बॅटिंग टीमचा. एकदा बॉल तयार. षटक क्रमांक पहिला हो यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आता इथे थोडाफार वंचित ठेवण्याचं काम केलं मोठ्या फटक्यापासून आणि एक सिंगल आली आहे. चला टॉससाठी या विनंती आहे. SP11 वांगणी जांभेली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. जांभेली बी इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. वैभव पवार इथे उपस्थित आहेत, संघाचे सर सेनापती. चला SP वांगणी आपल्याला विनंती असेल आपण या टॉससाठी लगेच. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे देखील पंच आमच्या दिशेने वळतात आणि अजून एकदा व्हाईट बॉल पाहायला जरूर मिळतोय. व्हाईटच्या माध्यमातून अजून एक सिंगल ॲड झाली आहे धावफलकावरती आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 2 या धावसंख्येवरती. आता मात्र सिंगलचा खेळ कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाचा आतमध्ये चालू झालेला आहे आणि ओ नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटक खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. 5 ओव्हरची मॅच आहे. बॉल तयार.
ऑन साईडला आणि इथे पाहावं लागेल इथे गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. अगदी गॅप तिथे होता त्यांनी देखील पाहिला बॅटरनी आणि शोधलाय गॅप लावला मॅप बॉल चालला करीस बॉडी लाईनच्या बाहेर धावा मिळतात 4 चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या धावसंख्येवरती 6 ऑन ए बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. व्हाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 6 धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना खरवई संघ खेळतो आणि त्या संघाला आपण पाहतोय 2 खेळाडू पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय उशिरा आले होते त्या कारणाने त्यांना पॅनलाइज करण्यात आलं आणि त्या 2 धावा आपण नक्कीच ॲड केल्या आहेत स्कोर कार्डवरती. तर त्यामुळे टीम टोटल आता त्यांना गरज असेल 89 धाव्यांची. 89चं टार्गेट त्यांच्या समोर आहे. 2 रनची पॅनल्टी आपण नक्कीच ॲड केली आहे आणि ती पॅनलाइज नक्कीच करण्यात आलं खरवई संघाला. नक्कीच माफ करा 2 रनाची नसेल ती 2 बॉलची पेनल्टी नक्कीच त्यांना देण्यात येईल. म्हणजे शेवटचे ओव्हरमध्ये 2 बॉल कमी टाकण्यात येतील. ती पेनल्टी नक्कीच त्यांना असेल. म्हणजे आता खऱ्या अर्थानं समीकरण उर्वरित राहिलं होतं. ते म्हणजे 28 बॉल त्यांना फेस करायचे होते आणि 87 डावांचं टार्गेट सेट केलं आहे. ते पूर्ण करायचं आहे. परंतु आता एक विकेट देखील गेली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. चला SP वांगणी आपल्याला वारंवार पुकारतोय टॉससाठी लगेच या वेळ घेऊ नका. SP वांगणी प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण त्वरित यायचंय विनंती आहे वेळ घेऊ नका. वारंवार तुम्हाला पुकार येतोय. वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. कारण की शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. डिसिप्लिन देखील फार महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये आम्ही वारंवार म्हणत असतो. बोला तयार प्रतीक राईट ऑफ द विकेट स्ट्राईक एंडला बॅटर हो यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे आणि इथे कॅच टिपली गेली आहे. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना दुसरा टीम हरवई संघाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. राजू ऋतिक बॅक टू डकआउट. राजू आणि ऋतिक ही जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. 2 विकेट तुम्ही पाहतात मैदानाच्या बाहेर गेलेत आणि मनीष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय इनॅट नंबर 4 वरती. नवीन फलंदाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. प्रत्येक एक चांगली कामगिरी करतो. सुरुवात आपल्या संघासाठी फार चांगली करून दिली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले हे षटक तुम्हाला पाहायला मिळतो आणि एक फार चांगलं काम सुरुवात इथे मात्र मी तर म्हणेन प्रतीकने केली आहे. प्रतीक बॉलिंग मार्कवरती आहे. राईट ऑफ द विकेट. हो यावेळेस देखील आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वाईट बॉलचा कॉल आलाय. अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द ऑफ स्टिक आणि वाईटच्या मदतीने दाखल जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर वाईट भरपूर प्रमाणात टाकण्यात आले. 4 वाईट प्रतीकच्या माध्यमातून टाकण्यात आले परंतु चांगली गोलंदाजी आहे. 2 विकेट महत्त्वाच्या कॅरी केल्या. हो यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. मनीषला तिथे आपण पाहतोय प्रॉपरली यावेळेस कनेक्शन करता आलं नाहीये आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. आखरी गेम शेष है. गेंदबाजी के लिए 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन ए बोर्ड. त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 धावा एकच बॉल आहे. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. की स्कोरिंगला आपण पाहिलं तर आमच्या समवेत वैभव आहेत. चुकी होणार नाही आहे. कालपासून अगदी अचूक स्कोरिंग ते करतायत आणि यात मात्र काही शंका नाही आहे. आणि इथे एक सिंगल मिल
9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालेलं आहे जरूर आणि या 9 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. सकाळचं सत्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नैसर्गिक सानिध्यात बसलेलं हे क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती ही स्पर्धा चालू आहे, संपन्न होतीये. चला एस.पी. वांगणी टॉससाठी लगेच या. आम्ही सन्माननीय वैजी तामाणे साहेबांना मी विनंती करेन, आपण या आपले सुभाषचे आपण टॉस करूयात. काल देखील इथे उपस्थित होते आणि सातत्याने सहकार्य जरूर त्यांचं असतं. आपली स्पर्धा आहे आणि जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळत असताना संघ खेळत असतो तेव्हा देखील भरपूर पाठिंबा त्यांचा असतो आणि आज देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सुभाषचे आपण करतोय टॉस या मॅचचा. चला एस.पी. वांगणी वारंवार पुकार येतोय. तुम्हाला ऑलरेडी भरपूर उशिरा तुम्ही वेळ घेतलेला आहे. उलट टेकण्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे लॉकुलचा बॉल डॉटने इथे जरूर सुरुवात केली आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय लखन आलेत आलेत आणि स्ट्राईक एंडला मनीष, नॉन स्ट्राईक एंडला सुमित. ही जोडी मैदानात आतमध्ये बॅटिंग करत असताना पुढचा बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते आणि टॉस जिंकलाय टीम जांभेली बी या संघाने. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, इन्व्हाइट केलंय टीम SP11 वांगणी संघाला बॅटिंगसाठी. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि नक्कीच संघ उशिरा दाखल झाला होता SP11 वांगणी, त्यासाठी त्यांना नक्कीच पॅनलाइज करण्यात आलंय. 2 बॉलची त्या संघाला पॅनल्टी असेल हे देखील नोंद घ्या, कारण की कालपासून आम्ही प्रत्येक संघाला सांगतोय की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि काल पहिल्या दिवसामध्ये पहिली मॅच जी होती त्या संघाला देखील आपण पॅनलाइज केलं होतं. त्यामुळे SP11 वांगणी संघ आपल्याला 2 बॉलची पेनल्टी असेल हे नोंद घ्या. 4 धावा इथे नक्कीच मिळतात. आज पण देखील पहिली मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये देखील या संघाला देखील पॅनलाइज करण्यात आले. खरवई संघाला एकदम चांगलं नीटनेटकं प्रामाणिक शिस्तबद्ध अशी स्पर्धा मी तर म्हणेन, कारण की प्रत्येक पहिली मॅच असू दे शेवटची मॅच असू दे, नियम आणि शिस्त फार गरजेचे आहेत आणि तेच तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय की शिस्त असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक संघाला वळण लागावे. बोलत या यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर आहेत. एकच फिल्डर तुम्हाला मैदानाच्या बाहेर ऑन साईडला पाहायला जरूर मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. शांत संयमीचा खेळ चालू आहेत. प्रयत्न इथे करावे लागतील, कारण की 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ऑलरेडी खऱ्या अर्थानं 2 बॉलची यांना देखील पॅनल्टी आहे, म्हणजे 2 बॉल आधीच कमी करण्यात आलेत. त्यामुळे 28 बॉलमध्ये तुम्हाला ज्या 87 धावा बनवायच्या आहेत ते माइंडमध्ये पूर्णपणे सेट करावं लागेल. पुढचा बॉल ऑन अ टोस खेळण्याचा प्रयत्न. पॉईंट रिजनला बॉल ढकलला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव देखील लेट परंतु कंप्लीट मात्र जरूर झाली आहे. 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक जम पोहोचले 16 धावसंख्येवरती. 16 ऑन अ बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 1 टू गो. कव्हर्सला फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत. शॉर्ट कव्हर्सला तिथे फिल्डर होते तैनात आणि बॉलला स्टॉप केला. एक सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 17 धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही पाहिलं
तर खऱ्या अर्थानं 3 ओव्हर बाकी आहेत आणि 2 रनची पॅनल्टी असल्यामुळे तुम्हाला आता येणारे जे काही धावा बनवायच्या आहेत, ते 16 बॉलमध्ये बनवायचे आहेत. येणारे 16 बॉल आणि गरज असेल अजूनही 70 धावेची. तब्बल 70 धावांचं लक्ष्य हे आव्हान आहे. ते म्हणजे 16 धावांमध्ये बनवायचं आहे. बॉलिंग मार्कवरती पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलंय. आमंत्रित करण्यात आलंय. पुनश्च एकदा विश्वास दाखवलाय प्रतीकवरती आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती रेडी आहे. ही संपूर्ण ही स्पर्धा कालपासून ज्याच्या माध्यमातून कव्हर करण्यात आली आहे. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी तुम्ही पाहतायत. गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी आहे त्यांचं ब्रीथ वाक्य आणि त्याच्यावरती सातत्याने गेले कित्येक वर्ष संपूर्ण टीम वर्क करते. आमचे कुणालजी म्हात्रे असतील, धनराजजी म्हात्रे, प्रॉपर रायटर टेनक्रिकचे आणि त्यांच्या नंतर पण पाहिलं तर आमचे गोविंद असतील आणि रोहित रॉय ही जोडी फार लौकिक झाली गेले कित्येक वर्षामध्ये आणि अगदी अचूक काम त्यांचं नक्कीच असतो टेनक्रिकवाल्यांचं. अप टू डेट पूर्ण स्कोरिंग असू दे, लाईव्ह कॅमेरामॅन पूर्ण दोन्ही आमचे उपस्थित आहेत. आमचे दीपक देखील आहेत आणि सौरभ कांबळे देखील इथे उपस्थित आहेत. योगा टीचर ज्यांची काल आम्ही ओळख सांगितली. यावेळेस नो फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय अलॉंग विथ द कार्पेट. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. एक सिंगल मेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये सिंगलचा खेळ चालू आहे. सिंगलनी काही घडणार नाही आहे. गल्लीपासून दिल्लीचा प्रवास जर करायचा असेल तरी ते चौकार आणि षटकारांनीच खातं खोलावं लागेल, अकाउंट ओपन करावं लागेल. कारण की इथून पुढे कसं खेळतोय खरवई संघ पाहणं फार गरजेचं राहील. बोलत यावेळेस नऊचा कॉल आलाय. भरपूर यावेळेस ओव्हर द वेस्ट पाहायला मिळतोय आणि इथे त्या चौकाराच्या माध्यमातून दाफलगजम पोहोचेल. तब्बल 22 धावा 22. करण बोराडे देखील आलेत. बावीस धावा 22. नऊचा देखील कॉल आलाय म्हणजे 9+4 टोटल 5 धावा इथे ऍड झाल्या स्कोर कार्ड वरती आणि नेक्स्ट बॉल नक्कीच तुम्हाला फ्री हिट मिळेल. बावीस धावा 22. फ्रीडचा कॉल. राईट अबोव द विकेट. फ्रीडचा कॉल आडव्या बॅटने खेळलेत अलॉंग विथ द कार्पेट. ऑफ फिल्डर आहेत मिड विकेटला. एक सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने दाखल जाऊन पोहोचेल 23 धावसंख्येवरती. नुकतंच आपण पाहिलं आमचे करण बोराडे. पाण्याची व्यवस्था नक्कीच त्यांच्या माध्यमातून होत असते प्रत्येक ठिकाणी आणि आज देखील इथे उपस्थित आहेत आणि कमीत कमी दरामध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून असते. नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी यावेळेस तिसरं प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. शेवटचे 2 बॉल टू गो. भरपूर मोठं आव्हान आहे. तब्बल 87 धावांचं इथे उभारण्यात आलं आहे टीम बदलापूर गावांच्या माध्यमातून. अजून एक यावेळेस आपण पाहतोय अगदी शफल झाले आणि त्याला पाठवलंय फाईन लेग मध्ये. बॉल जाईल आकाशी तारा दाखवत असताना आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड मनीषा बॅटमधून षटकार. बॅटिंग चालू आहे. मनीषा बॅटमधून सातत्याने आपल्याला मोठमोठे फटके नक्कीच पाहायला मिळतात आणि आता देखील त्याच प्रकारची सुरुवात केली. आता या गिअरवरती बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. टॉप गिअरवरती आता बॅटिंग करणं इथून पुढे करावी लागेल टीमच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये टीम खरवई संघाला. मनीषचा विचार केला आतापर्यंत वैयक्तिक खेळी 17 धावांवरती खेळतोय आणि इथून पुढे जर मनीष मैदानाच्या आतमध्ये टिकला तर ही मॅच बनू शकते. हे विश्वास मात्र दाखवलाय संपूर्ण खरवई टीमने. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही इथून पुढे जर विचार केला तर 57 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला नक्कीच मिळेल. माफ करा बघा 31 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 56 धावांची आवश्यकता आहे.
यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अल्टीपल्टी खेळले आहेत, परंतु इथे एक सिंगल मात्र जरूर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाव्याचा यावेळेस प्रयत्न आहे, मानस आहे, परंतु धाडस नाहीये. परंतु ही दुसरी धाव देखील चुक्यामुळे नक्कीच कंप्लीट झाली आहे. आणि 2 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती 33 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक तिसरं देखील संपलंय आणि आता समीकरण उर्वरित आहे. खऱ्या अर्थानं 2 ओव्हर तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु 2 बॉलची पेनल्टी आहे. त्यामुळे 10 बॉलमध्ये ज्या काही धावा बनवायच्या आहेत, ते तुम्हाला बनवाव्या लागतील. 54 धावा बनवायच्या आहेत. येणारे 10 बॉल आणि 54 धाव्यांची गरज. 54 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल. हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतंय. तेहतीस झालेला. कारण की जेव्हा आम्ही म्हणत होतो एक 9चा काउंट नव्हता झाला, त्यामुळे त्यात 31 धावा तिथे झाल्या आणि त्यानंतर 2 एकवटल्या गेल्या, म्हणजे 33 धावा आता धावफलकावरती आहेत. इथून पुढे येणारे 10 बॉल आणि इथे गरज असेल अजूनही 54 धाव्यांची. 54 ऑन अ बोर्ड अजूनही उर्वरित आहेत, बनवायच्या आहेत. बॉलिंग मार्कवरती आमंत्रित करण्यात आले. षटक क्रमांक 4. दर्शनसाठी ही संधी आहे. जर समोरच्या बॅटरची दांडी गोल केली तर रोख रक्कम ₹200 कॅश प्राइज असेल. संतोष काकरे यांच्या वतीनं हे कॅश प्राइज आहे बॉलरसाठी. नो बॉल नक्की झालाय. नो +1 टोटल 2 धावा ऍड होत आहेत. धावफलक जम पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. फ्रीडचा कॉल. ₹200 कॅश प्राइज आहे जर त्रिफळा चकित केलं तर. बोला तयार. अजून एक 9चा कॉल आला आहे. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि पुढचा बॉल देखील फ्रीड कंटिन्यू राहील. बॉलर देखील आपल्याला बाजूला चेंज करण्यात जरूर आलेला आहे आणि फ्रीड कंटिन्यू राहील. मनी स्ट्राईक एंडला आहेत. फ्रीडचा कॉल आहे आणि समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती स्वप्नील आलेत. फ्रीडचा बॉल होता आणि त्यामुळे आउट नसेल बॅटर. स्वप्नील बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात. एकदम शांत सेमीचा खेळ चालू आहे. मॅच नंबर 1 आजच्या दिवसातील सेकंड इनिंगचा खेळ ऑन गोईंग आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जांभिवली बी वैभव पवार या नागपूरमध्ये खेळताना पाहायला मिळतील त्यांचा संघ आणि त्याचा विपक्षात फाईट करत असताना अगेन्स्ट SP11 वांगणी हा संघ खेळेल. टॉस जिंकला टीम जांभिवली बी संघाने. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी SP11 वांगणी संघाला. ऑन साईडला बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहावं लागेल चौकार मात्र आलाय, परंतु हा 22चा आपल्याला पाहायला मिळतो. चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 40 या धावसंख्येवरती.
अजूनही 47 धावांची तो पुढे आवश्यकता नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस देखील फटका चांगला बॅक टू बॅक अजून एक आलेला सेकंड इन रो मनीषा बाट मधून क्लासिकल दर्जेदार चौकार. बॉल यार पुढचा बॉल आणि अजून एक यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय चौक्यावरती चौका येत आहेत आणि आता देखील थर्ड इनेरो आलेला हा मनीषा बाट मधून संकटमोचक कामगिरी करणारा खेळाडू सध्याच्या घडीला म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या संघाला आपण पाहतोय गरज आहे आणि त्या क्षणी अगदी लाजवाब कामगिरी करतोय असा खेळाडू मनीष मैदानाच्या आतमध्ये. 48 धावा फलकावरती आहेत. बॉल तयार. यावेळी सलटी-पलटी खेळण्याचा प्रयत्न होता. आगळा वेगळा फटका आणि जेव्हा जेव्हा रिव्हर्स खेळतो तेव्हा तेव्हा नक्कीच बॉलवरती नजर ठेवणं फार गरजेचं असतं. प्रॉपरली टायमिंग, प्रॉपरली कनेक्शन. शेवटचा बॉल आहे. चौथी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. त्यावेळेस देखील वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं कंप्लीट झालंय आणि धावफलक जाऊन पोहोचले 48 आणि आता शेवटचे 4 बॉल उर्वरित आहेत कारण की 2 रनाची 2 बॉलची पॅनल्टी आहे त्यामुळे 4 बॉलचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 4 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 39 म्हणजे 39 धावा तब्बल बनवायच्या आहेत 4 बॉलमध्ये. म्हणजे 4ही षटकार जरी आले तरी सामना जिंकेल टीम बदलापूर गाव. 2 बॉलचं किती महत्व आहे ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. करण बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5वं अखेरचं षटक करण. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि एक सिंगल मेल मॅच आता एका बाजूने झुकली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मला त्या पुढचा बॉल यावेळेस आखरे वेगळे फटके आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळालाय मनीष आणि 2 बॉल आपण पाहतोय अगदी कंप्लीट झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. मॅच एका बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे. बॉल तयार. उलटाच बॉल होता आणि इथे 9चा कॉल आलेला आहे. आय थिंक बीमर 9चा कॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 9+2 टोटल 3 धावा मिळतात. 3 धावा ऍड होतील जरूर धावफलकावरती. टीम रिव्ह्यू नाही आहे कुठल्याही प्रकारचा अंपायर्स कॉल फक्त असेल.
ऑन साईडला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन बाउन्स सीमारेषा पार धावा मिळतात 4, परंतु चौकाराने काही फरक पडणार नाहीये. एक शेवटचा बॉल उर्वरित आहे आणि 31 धाव्यांची तब्बल आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे आता विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहायला नक्कीच मिळतोय. समर्थ बदलापूर गाव हा संघ. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील फटका लाजवाब पाहायला मिळतोय. दमदार फटका मनीषचा, परंतु सामना नक्कीच गमवला टीम खरवई संघानं. सामना जिंकला टीम समर्थ बदलापूर गाव या संघानं जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. खरवई संघ चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिने बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून 44 धावांची विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळाली, आतिश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आतिश, आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब देतोय. मी विनंती करेन सन्माननीय संतोषजी ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हास्य आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचे जे मोमेंटो ट्रॉफी आहे आकर्षक या स्पर्धेमध्ये, ती आपण त्यांना सुपूर्द करणार आहोत. चला येस, इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला चेंज द गेम जांभिवली बी हा संघ घेताना पाहायला मिळेल. वैभव पवार आणि टीम इन ॲक्शनमध्ये. आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना SP11 वांगणी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे रमेश मामा देखील इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांचा संघ गेले कित्येक वर्ष त्याचं नाव लौकिक आहे संपूर्ण SP11 वांगणी या संघासमोर. आणि दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला जांभिवलीवरून हा संघ दाखल झाला आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वांगणी वरून हा संघ दाखल झालाय आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल. चला देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी या आतिश मान्य